येईल का जुळून नाते? तोपर्यंत चहा झाला होता. ती चहा घेऊन बाहेर आली. कसा झाला होता काय माहीत. इथून पुढे शक्यतो मितालीच चहा करायची. दिव्याची टर्न कधीतरीच येत असे. त्यात कधी चहा पावडर जास्त तर कधी साखर जास्त. तिला समप्रमाणात कधीच टाकता आलं नव्हतं. आजची चहा कशी झाली असेल काय माहीत. ती मनातच विचार करत होती. आदित्य विचार करून आलेला की दिव्याला भेटू, तिच्याशी थोडा वेळ गप्पा मारू, तिला डोळे भरून बघून घेऊ असं वाटलेलं. पण इथं येऊन तिची अवस्था बघून तर त्याला हसू येत होतं. ती असं काहीसं करेल वाटलंच नव्हतं त्याला. चहाचा पहिला घोट घेतला तोच त्याच्या अंगावर शिरशिरी आली. पण दिव्याला त्याने दाखवलं नाही. तो लगेच हसला. कारण चहा खूपच खारट लागत होता. पावडर तर नावालाच घातली होती वाटतं. अरे बापरे, जेवणातही मीठ कमी लागणारा आदित्य खारट चहा पिणार होता का? त्याने अगदी कष्टाने तोंड वाकडं न करता तिच्याकडे बघून चहा पिला. नाहीतर पिताच आला नसता त्याला. चहाही बनवता येत नाही कसं होईल माझं? आदित्य, तुला खूप मेहनत आहे बाबा, तो मनाशीच म्हणाला. हे एक प्रेम माणसाला काय काय करायला लावतं. तो तिच्यासाठी फ्लॅटमध्ये येऊन बसला होता. स्वच्छता लागणारा तो तिचं टॉवेल बाजूला करून सोफ्यावर बसला होता. दिमतीला माणसं असणारा तो आज तिच्याकडे तीनदा पाणी मागत होता. तिने केलेला खारट चहा तिच्याकडे बघून तिच्या प्रेमाखातर पित होता. असंभव. दिव्यानेही चहा घेतला तर तो खूपच खारट होता. पण त्याने तो पूर्ण पिला होता हे बघितलं आणि तिला स्वतःलाच मारून घ्यायला मन झालं. आदित्य सर, पहिल्यांदा तुम्ही घरी आलात आणि मी खारट चहा दिला. साखरेऐवजी मीठ कधी घेतलं कळलंच नाही मला. तिने खाली मान घालत बोलली. तिलाच गिल्ट वाटत होतं. खायला काहीच दिलं नव्हतं. नुसता गोंधळ घातला होता तिने. दिव्या, तू इतकी गोड आहेस ना, मला बाकी काहीच नको, आदित्य म्हणाला आणि तिच्या डोळ्यात बघत राहिला. तिला जाणवलं की तो हरवला आपल्या डोळ्यात. तिने लगेच पाठ फिरवली त्याच्याकडे. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तसं तिने बघितलं तर जेवण आलं होतं. ती पैसे पे केले आणि जेवण घेतलं. आदित्य सर, आता जेवूनच जा, दिव्या म्हणाले. पण आदित्यला असं जास्त बाहेरचं खाल्लं तर पोट बिघडायचं. त्याचं ठरलेलं हॉटेल, ठरलेलं फूड होतं. घरी सेफ होते बनवणारे, त्यामुळे आदित्यच्या जेवणाचं शेड्यूल माहीत होतं. आता दिव्याला नाही म्हणणंही त्याला पटेना. ओके, आदित्य म्हणाला. हात धुवून तो जेवायला बसला. दिव्याने दोघांना ताटं वाढली. ती त्याच्यासोबत जेवायला बसली. आदित्यने पहिला घास खाल्ला तोच त्याला जोरात ठसका लागला. एवढं तिखट खायची सवयच नव्हती त्याला कधी. दिव्याने लगेच उठून पाणी दिलं, वर बघायला सांगितलं आणि पाठीत चोळलं. ठसका निघून गेला, पण दिव्या घाबरून अजूनही त्याच्या पाठीत चोळत होती. त्याला बरं वाटलं. असंच पुढे घ्यावं आणि अलगद ओठ टेकून द्यावे तिच्या ओठांवर असं वाटलं. तिरकी मान करून तो तिलाच बघत होता. तुम्ही थोडा राईस घ्या, ही रोटी राहू दे. तुम्ही राईस आणि डाळ फ्राय घ्या, दिव्याने सांगितलं. आदित्यने भात तोंडात घेतला. तो तिखट होता पण थोडा कमी होता. 4 घास खाल्ल्यावर त्याने पुरे झालं सांगितलं. पाणी पिऊन पिऊन पोट भरलं होतं त्याचं. एका घासाला 2 ते 3 घोट पाणी असं करत त्याने 4 घास खाल्ले होते. ओके, दिव्या म्हणाली आणि तीही उठू लागली. अगं तू जेव ना, आदित्य म्हणाला.
त्याला थोडं थोडं पोटात काहीतरी जाणवत होतं. ऑफिसला जाऊन बघेल, नाहीतर डॉक्टरला बोलावेल हा विचार करून दिव्याचं जेवण होईपर्यंत तो वाट बघत होता. पण त्याला पोटात ढवळून आलं, कंट्रोल होईना. डोळ्यात पाणी यायला लागलं, नाकाचा शेंडा लाल झाला, डोळे लालसर झाले. त्याला उलटीचा जोरात उमाळा आला. तसा तो बेसिनकडे धावला, कारण वॉशरूम बघितलं नव्हतं. या क्षणी त्याला तेच सुचलं. दिव्या जेवत होती, त्याच्या पुढ्यातच उलटी करणं त्याला घाण वाटलं. खाल्लेलं सगळं बेसिनमध्ये टाकलं त्याने. तसं त्याला थोडं बरं वाटलं. त्याला जेवण सूट झालं नव्हतं. लहानपणी कधीतरी त्याला असं झालं होतं. आता पुन्हा ते सर्व नकोच वाटलं होतं त्याला. त्याला जाणवलं दिव्या त्याच्या बाजूलाच उभी आहे. सर, पाणी घ्या. दिव्याने पाणी पुढे केलं. दिव्या, शिवला बोलाव, मला डॉक्टरकडे जावं लागणार. आदित्य कसं बसं बोलला. तोंडाला एकदम लाळ सुटली होती. सोफ्यावर रेलून बसला. दिव्याला फॅन फास्ट करायला सांगितला त्याने. डोकं गरगरायला लागलं. पुन्हा उलटी झाली. सवय नसल्यामुळे पोटात दुखू लागलं. दिव्याने आदित्यच्या डोक्यावरचा घाम पुसत शिवला कॉल केला. शिव सर, तुम्ही लगेच आमच्या फ्लॅटवर या ना. आदित्य सरांना बरं वाटत नाहीये. त्यांना जेवण सूट झालं नाही. दिव्याने असं घाईघाईत सांगताच शिव लगेच डॉक्टरांना घेऊनच दिव्याच्या फ्लॅटकडे निघाला. अवघ्या 7 ते 8 मिनिटात तो दिव्याच्या फ्लॅटवर पोहोचला. आदित्यची अवस्था बघून डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि इंजेक्शन दिलं. प्रथमदर्शनी पाहता फूड इन्फेक्शन झालं असावं असं त्यांनी सांगितलं. शिवला माहीत होतं आदित्यला सर्व प्रकारचं जेवण सुट होत नाही. त्याच्या पद्धतीनेच बनवलेलं तो खाऊ शकतो. त्यात हे तर तिखट होतं. दिव्याला हे काही माहीत नव्हतं. नाहीतर तिने त्याला आग्रहच केला नसता बसायचा. दिव्या ही नीट जेवली नाही. आदित्यला चांगली झोप लागली होती. आता दिव्या त्याच्या उशालाच बसून होती. ती घाबरली. आपल्याकडे आल्यावर असं झालं तर काय म्हणतील आपल्याला सर्व. डॉक्टरला जायला सांगून शिव आदित्य सोबत थांबला. आदित्यला बरं वाटलं की घरी घेऊन जाणार होता. दिव्याने सर्व उचलून ठेवलं. तिलाही जाईना. भूक म्हणजे तिचा वीक पॉइंट होता. पण आदित्यला असं झाल्यामुळे तिलाही जेवता आलं नव्हतं. तिला काळजी वाटत होती. तो शांत झोपला होता. त्याला असं शांत झोपलेलं बघून तिलाच वाईट वाटत होतं. ह्या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटत होतं तिला. त्याने तरी सांगावं ना आपल्याला. नाही सूट होत असं जेवण. काय बोलायचं. ती मनाशीच बडबड करत त्याला बघत होती. शिव तिला बघून हसत होता. कारण अगदी रडवेली झाली होती. काय केलंस त्यांचं? असं काय खायला घातलंस? शिवने हसत विचारलं. शिव सर, माझी चेष्टा करू नका. मला एकतर काहीच सुचत नाही, दिव्या म्हणाली. आता उठल्यावर परत त्याला फेस करायचं होतं. आजचा दिवसच बेकार गेला होता तिचा. संध्याकाळी आदित्यला जाग आली. तो सोफ्यावर उठून बसला. त्याचं अंग दुखत होतं. सोफ्यावर झोपायची सवय नव्हती त्याला. तो उठून बसला तशी दिव्या लगेच त्याच्याकडे आली. त्याच्या बाजूला बसली, अगदी तिच्याही नकळत. तिला एवढ्या जवळ बसलेलं बघून त्यालाच राहवलं नाही आणि तो तिच्याकडे झुकला. आदित्य सर, बरं वाटतंय? दिव्याने त्याच्याकडे बघत विचारलं. तसा तो थांबला. आदित्यने फक्त हुंकार भरला. बॉस, मी आहे इथे, शिव हसत म्हणाला. कारण तो दिव्याच्या जवळ जाऊन मागे आला होता.
बघितलं होतं त्याने. तिची काळजी बघून असंच तिला सांगावं ओठ टेकून मी छान आहे असं एक क्षण वाटून गेला आदित्यला. पण तिने तेवढ्यातच प्रश्न विचारून तिला त्या विचारातून बाहेर काढलं होतं, म्हणून तो थांबला होता. शिवच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळला होता. दिव्याला बाजूला बसून ह्याची कानोकान खबर नव्हती. ती खूप इनोसंट होती. दिव्या चहा दे ना, आदित्य म्हणाला आणि दिव्याचा चेहराच पडला खाडकन. तरी ती उठून चहा करायला गेली. आता ती आधीच स्वतः पिऊन बघणार होती. तिने चहा झाला तसा पहिला टेस्ट करून बघितला. थोडी साखर कमी वाटत होती. तिने टाकली आणि पुन्हा चव घेऊन मगच ती बाहेर आली दोघांसाठी घेऊन. येताना छोटे छोटे बिस्किट घेऊन आली. आदित्यने चहा घेतला, हळूच तोंडाला लावला. आता चहा छान झाला होता. आदित्यने तिच्याकडे बघून हळूच डोळे मिचकावले. तिने लगेच नजर दुसरीकडे फिरवली. आता हसताय सर, मगाशी खूप घाबरवलं तुम्ही, दिव्या म्हणाली. मला इतकं तिखट खायची सवय नाही. मला वाटलं तू मला छान जेवण बनवून जेवायला घालशील, पण इथे तूच बाहेरून मागून खातेस, आदित्य म्हणाला. मला बोलायचं ना आधीच, तुम्हाला तिखट चालत नाही ते, दिव्या तोंड बारीक करत म्हणाले. मग दुसरं बनवून दिलं असतं का, आदित्यने विचारलं. तसं दिव्याचं तोंड पुन्हा पडलं, कारण तिला शिरा, तांदळाची खीर आणि भात असंच येत होतं. खास काही जेवण करायला येत नव्हतं. तसा आदित्य पुन्हा हसला आणि तिच्याकडे बघत डोळा मारला. त्याचा हा न बोलता चाललेला खोडकरपणा तिला नकळत लाजवून जात होता. ती लगेच नजर वळवत होती. शिव त्यांची डोळ्यांची चाललेली कुणवाकुणवी बघून मज्जा घेत होता. दिव्या लाजताना दिसत होती. चला निघायला हवं सर आपल्याला, शिवने संध्याकाळ झाली तसं आदित्यला आठवण करून दिली. ओके चल पुढे, आदित्य शिवला म्हणाला. तसा शिव निघून बाहेर थांबला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. अबीर पुन्हा नव्याने, गुंतलेले मन वेडे तुझ्या सवे, या माझ्या कथा तुम्ही या चॅनलवर ऐकू शकता.